शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कांदा रोपाला पहिली फवारणी कोणती करायची याच्याबद्दल माहिती जाणून घेतली होती आणि त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आले की सर आता आम्हाला दुसरी देखील फवारणी करायची आहे, तर दुसऱ्या फवारणीमध्ये नेमकी आम्ही काय वापरायला पाहिजे याच्याबद्दलची आम्हाला थोडी माहिती द्या। तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की कांदा रोपाला दुसरी फवारणी कोणती करायची। तर मागच्या वेळेस देखील आपण खास करून कांदा रोपासाठी जी काही मर वगैरे होत असते, मरसाठी स्पेशल करून मी तुम्हाला जे बाहेरचं एलिट आहे हे बुरशीनाशक त्यामध्ये वापरायला लावलं होतं। बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या की अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट आले, जिथं मारलं होतं अगदी रोप त्यामध्ये बिलकुल मेलेलं नाही, रोप आहे त्या अतिशय व्यवस्थित आहे त्यामध्ये। पण आता शेतकरी मित्रांनो, आता ही जी काही दुसरी फवारणी असणार आहे त्या दुसऱ्या फवारणीमध्ये देखील आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे। कारण कांदा रोपाचं मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे कांदा रोप उगवल्यापासून ते कांदा रोप जोपर्यंत 20 दिवसांचं होत असतं ह्या कालावधीमध्ये सर्वात जास्त रोपाची मर होत असते आणि ह्या वेळेस जर तुमचं रोप जास्त मेलेलं असेल तर पुढे जाऊन रोप तुमचं पातळ होतं। आणि बरेचसे असे शेतकरी आहे की कांदा रोपाला सुरुवातीला लक्ष देत नाही, सुरुवातीला साधं एखादं बुरशीनाशक आणता, त्या अगदी त्यामध्ये रोप टाकल्यानंतर 15-20 दिवसांनी एखादी फवारणी करता आणि तोपर्यंत काय होत असतं की आपलं कांद्याचं रोप जास्त त्यामध्ये मेलं जातं आणि नंतर त्यामध्ये उपाययोजना करत बसता। नंतर उपाययोजना करून काही फायदा नाही। एकदा जर तुमचं रोप चांगलं मजबूत झालं, त्याला जर चांगल्या मुळ्या फुटल्या, नंतर बिलकुल रोप मरत नाही। यासाठी सुरुवातीच्या 20 दिवसांपर्यंत रोपाची अतिशय चांगली काळजी घेणं त्यामध्ये गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी काही दुसरी फवारणी असणार आहे ह्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला वापरत असताना पोटॅशियम साल्ट लॉंग चेन फॉस्फरस नावाचा हे जे काही घटक येणार आहे त्यामध्ये मार्केटमध्ये इंडिकेम कंपनीचं एक फायटिन नावाचं प्रोडक्ट येत असतं, याचा देखील त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता। किंवा प्रिव्हीचं त्यामध्ये न्यूट्रीफाइट नावाचं देखील प्रोडक्ट येत असतं, याचा देखील वापर करू शकता। किंवा सेम हाच कंटेंट असलेला मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने प्रोडक्ट येतात। तुमच्या दुकानदाराकडे गेल्यानंतर हा त्यामध्ये कंटेंट सांगा आणि त्याला मला हे कंटेंट असेल, मला कोणतेही त्यामध्ये प्रोडक्ट दे। तर याचा नेमकी मेन फायदा का होतो, मी देखील माझ्या कांद्याच्या रोपाला याची पहिली फवारणी त्यामध्ये घेतली होती, अतिशय छान मला याची त्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळाले। मागच्या वर्षी देखील मी बऱ्याच शेतकऱ्यांना सजेस्ट केलं होतं। याचा एक फायदा असा होता की कांदा पिकाची पहिली गोष्ट मर बिलकुलही होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे की कांदा पिकामध्ये जे काही रोप वगैरे असतं, आपल्या रोपामध्ये येणारा जो काही पीळ रोग वगैरे आहे, पीळ रोग त्यामध्ये पडला जात नाही आणि बाकीचं करपा वगैरे असेल, इतर जे काही सर्व प्रकारचे बुरशीजन्य रोग आहे, हे बुरशीजन्य रोगांचा सगळ्यांचा नायनाट व्हायला फायदा होत असतो आणि त्याचबरोबर तुमच्या पिकाला न्यूट्रिशन देखील उपलब्ध करून देण्याचं काम हे त्यामध्ये करत असतं। म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिशन पण आहे आणि बुरशीजन्य रोगांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता देखील या प्रोडक्टमध्ये आहे। हे आपल्याला वापरायचं आहे, कोणतेही त्यामध्ये घेऊ शकता। मी एक दोन तुम्हाला सांगितले जे मार्केटमध्ये चांगले नावाजलेले आहे, त्याच्यापैकी मिळालं तर ठीक, नाही तर दुसरं कोणतंही घ्या। 30 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे। याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापरत असताना त्यामध्ये साप बुरशीनाशक वापरायचं आहे। याच्यासोबत आपल्याला साप याचं त्यामध्ये कॉम्बिनेशन करायचं आहे। साप वापरत असताना 40 ग्रॅम घ्यायचा आहे। मुद्दा मी सांगतो, ज्या शेतकऱ्यांचं रोप जास्त मरत असेल किंवा रोपाची मर वगैरे होत असेल त्यांनी साप वापरत असताना 40 ग्रॅम वापरा। ज्या शेतकऱ्यांचं रोप मरत नाही त्यांनी 30 ग्रॅम घेतलं तरी पण चालेल। आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत आपल्या कांदा रोपाच्या पांढऱ्या मुळ्यांची चांगली जोमदार वाढ देखील झाली गेली पाहिजे, यासाठी आपल्याला ह्युमिक जेल वापरायचं आहे। हे त्यामध्ये जेल स्वरूपातलं ह्युमिक आहे, याच्यामुळे काय होत असतं की हे पिकाला लवकर उपलब्ध होत असतं। याच्यामुळे काय होत असतं की पिकाच्या पांढऱ्या मुळे देखील वाढतात, पिकाच्या जे काही कांद्याच्या रोपाच्या नवीन पातींची संख्या आहे ही देखील वाढायला फायदा होत असते। त्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे, 30 ग्रॅम वापरायचा आहे। आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, सिलिकॉन बेस्ड स्टिकर त्यामध्ये 5 ml वापरायचं, बस एवढंच त्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि दुसरी फवारणी कांद्याचं रोप 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान मध्ये ही दुसरी फवारणी करायची आहे। ज्यांची मर होते किंवा पीळ पडते रोपाला त्यांनी एकदम दाट फवारणी करा आणि इतर शेतकऱ्यांनी नॉर्मल फवारणी जसं करतो तशी फवारणी केली तरी पण चालेल, अतिशय छान रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसंच कांद्याच्या रोपामध्ये इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।